व्हेरी गुड, बहुत गुड, खूप छान. आणि आता आप्पा वडावकर यांना मी इथे याची विनंती करतो 1-2 मिनिटासाठी. आप्पाची जी टीम आहे त्या टीमची ते ओळख करून देतील. नमस्कार. टोपी काढतो जरा. नाही, फोटो काढतात ना. नाही नाही म्हणू शकतो, पण तुम्ही उठून जाल सगळे. ही खरंच पोरं लकी आहेत खूप, एवढ्या चांगल्या ऑर्केस्ट्रा बरोबर त्यांना गायला मिळालं. मी जेव्हा गाणं ऐकतो तेव्हा दोन व्यक्ती म्हणून ऐकतो. जेव्हा प्रेक्षक म्हणून आता यांचं गाणं ऐकलं तेव्हा ते अप्रतिम गायले. पण एक टीकाकार किंवा क्रिटिक म्हणून ऐकतो तर त्यांनी अजून मेहनत केली पाहिजे, जरा सुराशी चांगलं जुळवून घेतलं पाहिजे, डिक्शन चांगलं केलं पाहिजे, आणि यासाठी चांगल्या लोकांशी त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं पाहिजे. लोकांनी वन्समोर दिला, टाळ्या वाजवल्या तर एकदम आपण रफी किंवा हे झालो असं नाही आहे. तर मुलांनो लक्षात ठेवा आहे. आणि जसं द्वारकानाथनी सांगितलं की रवीला माणसं जोडायची सवय होती, मला पण आहे ती, आणि ही सगळी मी जोडलेली माणसं आहेत. लाभतात काही माणसं आणि ही मला लाभलेली माणसं आहेत. या प्रत्येकाचं करिअर मी बघितलं आहे. सगळे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण कलाकार मोठे आहेत, आणि यांचं करिअर फुलताना मी बघतोय, अनुभवतोय, आणि त्यांचा प्रत्येकाचा ग्राफ वर चाललेला आहे हे मी अनुभव घेतोय त्याचा. आणि त्याबद्दल सगळ्यांना मी एक शाबासकी देऊ इच्छितो, वयाचा मान घेऊन. पटापट मी प्रत्येकाची नावं सांगून ओळख करून देतो. निषाद करलगीकर, अप्रतिम तबलामध्ये गाणारा तबला कसा बोलतात तो निषाद आहे, कारण तो स्वतः चांगला उत्तम गाऊ शकतो. म्हणजे स्पर्धेमध्ये आम्हाला असा अनुभव आला की त्याला गाणी पाठ असतात आणि एखाद्या स्पर्धकांनी पहिल्या अंतरामध्ये दुसऱ्या अंतरातली ओळ म्हटली का थांबवत होतो की दुसऱ्या अंतरातली ओळ म्हटली. म्हणजे इतका शार्प आहे तो. आणि त्याला जर एका वर्षी त्याला गायला देणार आम्ही. अनिल करंजवकर ढोलकवाद, मुंबईत त्याच्याशिवाय कोण नाही असं तोच म्हणतो. म्हणजे गेले मी 8-10 वर्ष जे काही रेकॉर्डिंगचं काम वगैरे करतोय त्यात माझं रिदम अरेंज जे करतो तर अनिल. आणि याची पावती आमचा सिनियर वादक विजय जाधव किंवा दीपक बोरकर यांनी त्याची वाहवा केली, म्हणजे मी काय बोलायची जरूर नाही. इकडे ढोलक आणि गोंगवरता अनिल गोसावी. या माणसाची किती गाणी पाठ असतील काय सांगू शकत नाही, पण ह्याची एक खासियत आहे, हा रिदमिस्ट असून नोटेशन काय भराभर म्हणतो. म्हणजे मी आता गमपदे निसा डा 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 असं म्हटलं का तो गमपदे निसा, म्हणजे मला फास्ट नाही म्हणता इतकं फास्ट नोटेशन तो म्हणतो. आणि असे खूप रिदमिस्ट कमी आहेत की नोटेशन चांगलं म्हणू शकतात. इथे आमचा महेंद्र आहे, BST मध्ये वाहक म्हणून लागला. मला पण कधी कधी नेतो, तिकीट घेत नाही. पण आता तो पुढे जाता जाता त्यांच्या कल्चरल जो क्लब आहे त्याचा मानस सचिव झालाय. मला बोलवतलं परीक्षक म्हणून, चेक निघाला नाही अजून, पण चांगला वाजवतो. आणि विजय जाधव म्हणजे काय बोलायचं, हा माणूस असला का काय लोकांनी सांगता विजय जाधव आहे ना, मग खलास रिदम साईड पक्की झाली. म्हणजे याच्याबद्दल काही बोलायची गरज. पण आम्ही जो पुरस्कार देतो मग अशी उल्लेख केला, उल्लेख केला त्याचा हा विनर आहे मागच्या वर्षीचा, त्याच्यासाठी इथे आमचा बासरीवादक आहे संदीप कुलकर्णी. आमचा एक मित्र होता रमाकांत पाटील नावाचा. म्हणजे तुम्ही ओंकार स्वरूपा किंवा ऋतू हिरवा ह्या सीडीज जर ऐकल्या असतील त्यातली बासरी रमाकांतने वाजवली. त्याचा हा शिष्य आहे. आणि हा जेव्हा बासरी वाजवतो तेव्हा प्रत्येक वेळेस मला रमाकांतची आठवण येते, इतका अप्रतिम वाजतो. आमची 2 कीबोर्ड वाजवणारे सागर साठे आणि प्रशांत लळित हे उत्तम वाजवतात आणि उत्तम अरेंजर आहेत दोघंही. मला कधी कधी भीती वाटते की माझं काम ह्यांच्याकडे जाईल की काय.
नाही जाणार म्हणतो. उत्तम अरेंजर, हल्ली प्रोग्रामिंगचा जमाना आहे. उत्तम प्रोग्रामिंग करतात, अप्रतिम वाजतात ते. आणि माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांची साथ असायलाच हवी असं मला वाटतं. ज्ञानेश देव हे पण स्वरबंधचे मागच्या वर्षीचे पुरस्कार विजेते आहेत. वायब्रोफोन म्हणा, स्पॅनिश गिटार आता तो वाजवत आहेत, बेस गिटार, म्हणजे आता ही तिन्ही वाद्य अप्रतिम वाजवणारा नाही कोणी आता तरी. आणि रिअल टाईममध्ये कॉर्ड्स लिहिणं, म्हणजे मी गाणं म्हटलं की ह्याचे कॉर्ड्स तयार असतात. एक आत्ता माझा एक प्रोजेक्ट चालू आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावरती, त्यात 9 गाणी आहेत. ती 9 गाणी ह्यांनी तिन्ही वाद्य म्हणजे 27 गाणी ह्यांनी 6 तासात वाजवली. एवढं फास्ट माइंड आहे आणि न चुकता रनिंग टाईममध्ये वाजवतो. क्या बात आहे रमेश. आणि आमचा आत्ता अरेंजर ह्या वर्षीचा आमचा पुरस्कार विजेता आहे प्रदीप सेनगुप्ता. म्हणजे मगाशी किशोरजी किती वाद्य वाजवतात ह्याचा उल्लेख झाला, ती सगळी हा वाजवतो. काय काही वेळेस मला त्याची नावं पण माहिती नसतात, पण मी त्याला मेंडोलिन आणायला सांगितलं का अजून 3 घेऊन येतो. अरे म्हटलं ही नाही सांगितली तुला, नाही पुढच्या वेळेस बोलशील मला म्हटलं. पण एक सांगतो, 86-87 सालापासून मी जेवढं काम केले बाहेर प्रोफेशनल, आणि ज्या कामामध्ये मेंडोलिन आहे तेव्हा फक्त आणि फक्त प्रदीपने ते वाजवलंय. जर प्रदीप अवेलेबल नसेल तर मेंडोलिन नाही. तर ही अशी चांगली मंडळी ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतात, असं त्यांना सहकारी म्हणतो मी. मजाच येणार कधी. आणि मी अप्पा वडवकर, टाळ्या. एक एक छोटीशी, म्हणजे थोडंसं आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट होतं, पण एक मी छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की एक दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीवरती एक कार्यक्रम येतो म्युझिक ट्रॅक नावाचा. तर त्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्टर्सना आमंत्रित केलं जातं आणि त्यांची गाणी ऐकवली जातात. जवळजवळ 50 एपिसोड झालेत त्याचे. आणि ह्या अनेक म्युझिक डायरेक्टर्सनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये माझा उल्लेख केला की आप्पानी मदत केली, आप्पानी अरेंज केलं, आप्पानी हे केलं. तर आमच्या प्रोड्युसरला वाटलं की आप्पाला बोलवूया, आणि मी त्यातलं ह्या कार्यक्रमातला पहिला संगीत संयोजक म्हणून जाणार आहे. तो एपिसोड उद्या संध्याकाळी 7:30 वाजता DD सह्याद्रीवर, आणि त्याचा रिपीट रविवारी सकाळी 6:30 वाजता आणि दुपारी 2 वाजता लागणार आहे. जरूर पहा तुम्ही. काही कॉमेंट्स असेल तर करा, सजेशन्स करा, म्हणजे माझ्या पुढच्या मार्गाला मला जरा हेल्प होईल त्याची. तर असे हे आमचे सगळे लोक आहेत. गाणाऱ्यांची पण ओळख करून देतो. आहेत का रे सगळे? संगीता चितळे, ही झी टीव्हीच्या कुठल्या कार्यक्रमात ग विनर आहे? सारे गमप. आणि वय सांगायचं आहे काय? त्यातली एक विनर आहे आणि ती खूप छान गाते, मस्त गाते. विद्या कुठे गेली? विद्या गरलगीकर. आता कोणाची कोण आहे तुम्ही मग अशी ओळख केली त्याच्यावरनं ओळखा. निशादची बायको आहे असं तो म्हणतो. अप्रतिम गाते. नाही नाही, तिथं अजून तळ्यात म्हणत आहे. छान गाते, अप्रतिम गाते. मंदार कुठे गेला? मंदार आपटे. मी नेहमी म्हणतो की हल्लीची खूप पोरं जी गातात, चांगली गातात, पण फेमिनिन गातात, बायकी आवाजात गातात. आणि रवी साठे नंतर मला जर मॅनली पुरुषी आवाज वाटतो तर ह्याचा वाटतो. अप्रतिम अप्रतिम गातो, छान गातो. नेहमी माझ्या कार्यक्रमाला येतो, न बोलवता येतो. व्हेरी गुड. आणि अली साहेब कुठे गेले आमचे? अली हुसेन. अप्रतिम, खास आमच्यासाठी पुण्याहून आलेले आहेत, गाडी भाडं न घेता.
छान गायली सगळे गाणी आणि याच्या पुढची पण गाणी सगळे चांगले गाणार आहेत याला मला खात्री आहे. धन्यवाद. फर्स्ट क्लास, एकदम छान. तू असलास की काही काळजीच नसते. कोणाला बोलायचं आहे? प्रदीपला बोलायचं? अरे तो मेंडोलिननी बोलतो ना, त्याला काय नाही, उडून दे, मला काय नाही. सबसे पहले तो थैंक यू स्वरबंद के लिए, मतलब स्वरबंद जो संस्था है उनका तो हम सब आभार मानते हैं, इतना अच्छा काम कर रहे हैं. एंड सबसे मेन बात तो ये कि म्यूजिशियन को जो हम लोग बिहाइंड द स्क्रीन काम करते हैं उनको सामने लाना, उनके लिए अवार्ड देना, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं. थैंक यू वेरी मच. एंड अप्पा जी के बारे में क्या बोलूँ, उनके साथ तो हम सब लोग जुड़े हैं, हमारे बड़े भाई जैसा है, हमारे मतलब पथ प्रदर्शक है. तो इनके लिए एक बार प्लीज जोरदार ताली बजाइए प्लीज. अप्पा जी नहीं है तो हम लोग कुछ नहीं है. थैंक्स. प्रदीपला एक बुके देऊया, उरलाय तेवढंच. मला वाटलं माझ्यासाठी उरले दिसत नाही. नाही मस्करी केली. सर्व ऑर्केस्ट्रातर्फे संगीत संयोजक म्हणून ह्याला देतो, म्हणजे वेळ जाणार नाही आपला. बुके आहेत. ए नको रे, मस्करी. अरे विजयला दिलाय रिहर्सलला न आल्याबद्दल. काय गरज आहे रिहर्सल यायची? ए जरा हा जाताना घेऊन जा ना. मी कोणाला द्यायचं असेल तर परत तुला आहे. रवीने एक गाणं आम्हा मध्यमवर्गीय रोमॅन्टिक मंडळीसाठी दिलंय.